Hello, good morning everyone. My name is Archana Pool, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is Pharmaceutical Chemistry 2nd and our next topic is coagulants and anticoagulants. So first we will see what is meant by coagulants. What are the coagulants? The drug which help and bring coagulation of blood are called as coagulation. म्हणजे जे ड्रग कोॲग्युलेशन घडवतात आणि ब्लड स्टॉप करतात त्यांना म्हणतात कोॲग्युलंट्स. जर आपल्याला एखादी जखम झाली सपोज तर त्या ठिकाणी ब्लड 1-2 मिनिटांमध्ये ऑटोमॅटिक कोॲग्युलेट होत असतं. पण जर ते ब्लड स्टॉप होत नसेल तर त्यावेळेस कोॲग्युलंट्स दिले जातात टू स्टॉप दी फ्लो ऑफ दॅट ब्लड. दॅट ड्रग्स आर नोन ॲज कोॲग्युलंट्स. And next is the anticoagulants. So what are these anticoagulants? Drugs that prolong the coagulation time of a blood and prevent coagulation are called as anticoagulants. Anticoagulants काय करतात, हा जो कोॲग्युलेशनचा टाइम आहे तो काय करतात, इन्क्रीज करतात, म्हणून त्यांना म्हणतात अँटीकोॲग्युलंट्स. आणि ते काय करतात, कोॲग्युलेशन होण्यापासून प्रिव्हेंट करतात. नेक्स्ट आहे थ्रोम्बिन. आता थ्रोम्बिन काय आहे, थ्रोम्बिन इट इज ॲन एन्झाईम विच कन्वर्ट्स ह्युमन फायब्रिनोजन इंटू फायब्रिन. आता हे एक एन्झाईम आहे, ते ह्युमन फायब्रिनोजनला फायब्रिनमध्ये कन्वर्ट करतं. देन व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ दिस थ्रोम्बिन? सो इट इज अ स्टराईल प्रोटीन. ते एक प्रोटीन आहे जे ऑप्टेन केलं जातं, स्टराईल प्रोटीन सबस्टिट्यूट. अँड इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम ह्युमन प्लाझ्मा. ह्युमन प्लाझ्मापासून ते प्रिपेअर केलं जातं आणि त्याला फ्रीज ड्राईड केलं जातं. इट इज अ क्रीम कलर्ड पावडर. It is soluble in saline solution and gives cloudy pale yellowish solution. Saline solution मध्ये ते काय असतं, सोल्युबल असतं आणि ते कुठला कलर देतं, क्लाउडी पेल येलोइश सोल्युशन त्याचं तयार होतं. नेक्स्ट पॉईंट इज हाऊ टू स्टोअर दिस थ्रोम्बिन. आता स्टोअर कसं करणार? सो दिस थ्रोम्बिन हे काय केलं जातं, ड्राईड थ्रोम्बिन शूड बी स्टोअर्ड ॲट 2 to 8 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे जे ड्राईड फॉर्ममध्ये असलेलं थ्रोम्बिन आहे ते काय केलं जातं, 2 to 8 डिग्री सेल्सिअसला स्टोअर केलं जातं अंडर अ व्हॅक्यूम किंवा इन ॲन ॲटमॉस्फिअर ऑफ नायट्रोजन इन अ स्टराईल कंटेनर्स अँड दॅट कंटेनर्स सील टू एक्सक्लूड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे काय, तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम्सची एंट्री अजिबात झाली नाही पाहिजे. अँड ॲज फार ॲज पॉसिबल मॉइश्चर. देअर शुड बी अ नो moisture and it should be protected from light. Then uses of this thrombin are, so this thrombin is basically used as a coagulant. म्हणजे त्यालाच म्हणतात to control hemorrhage and topically used for its hemostatic effect. Hemostatic effect is nothing but to prevent or stop bleeding, and it is also used or applied as a powder to cuts or injury and for the control of minor oozing. तर काय केलं जातं, ते पावडरच्या फॉर्ममध्ये देखील यूज केलं जातं एखाद्या कट्स किंवा इंजुरीवर फॉर द कंट्रोल ऑफ मायनर ओझिंग. मायनर ओझिंग म्हणजे काय, मायनर वाउंड म्हणजे एखादी छोटीशी जखम दॅट बिकम स्लाइटली सोलन ऑर रेड. And this thrombin it is also used orally to prevent gastrointestinal bleeding and also used to prevent more extensive hemorrhage. Then what are the preparation of this thrombin? So it is available in the form of dried thrombin and protamine sulfate injection, and the brand name is Thrombostat. Next is the protamine sulfate. So this protamine sulfate is a protein. ते एक प्रोटीन आहे. ते कुठून ऑप्टेन केलं जातं, इट इज ऑप्टेन फ्रॉम दी स्पर्म्स ऑफ फिश. जे फिशचे स्पर्म्स आहेत त्याच्यापासून ते ऑप्टेन केलं जाते आणि त्याला कन्वर्ट केलं जातं इंटू अ सल्फेट. तर पहिलं काय केलं जातं, प्रोटामाइन घेतलं जातं. इट इज जे प्रोटीन आहे ते ऑप्टेन केलं जातं फ्रॉम दी स्पर्म्स ऑफ फिश आणि नंतर त्याला कन्वर्ट केलं जातं सल्फेट फॉर्ममध्ये. सो इट ऑकर्स ॲज अ व्हाईटिश ग्रे क्रिस्टलाइन पावडर.
काय असतं ते, इट इज ऑकर्स ॲज अ व्हाईटिश ग्रे क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये ते ऑप्टेन होतं आपल्याला. आणि ते काय असतं, त्याचं नेचर काय असतं, हायग्रोस्कोपिक असतं. इट इज हायग्रोस्कोपिक इन नेचर अँड इज सोल्युबल इन वॉटर सिन्स इट इज थर्मोलेबल. सो इट्स सोल्युशन आर स्टरलाइज बाय फिल्ट्रेशन. ते जे सोल्युशन असतं ते काय असतं, स्टरलाइज केलं जातं बाय दी फिल्ट्रेशन मेथड, आणि त्याला स्टोअर केलं जातं इन ए स्टराईल कंटेनर इन बिटवीन 2 to 8 डिग्री सेल्सिअसमध्ये त्याला स्टोअर केलं जातं. आणि ही प्रोटॅमाइन सल्फेटची पावडर आहे ती काय केली जाते, बिलो 10 डिग्री सेल्सिअसला स्टोअर केली जाते. अँड दिस प्रोटॅमाइन सल्फेट हॅज अ अँटीकोॲग्युलंट इफेक्ट. आणि हे जे प्रोटॅमाइन सल्फेट आहे ते अँटीकोॲग्युलंट म्हणून यूज केलं जातं. नेक्स्ट आहे ह्युमन फायब्रिनोजन. ह्युमन फायब्रिनोजन हे काय, इट इज अ स्टराईल फ्रॅक्शन अँड दॅट इज डिराइव्ड फ्रॉम नॉर्मल ह्युमन प्लाझ्मा अँड इट इज फ्रीज ड्राईड. हे काय एक स्टराईल फ्रॅक्शन आहे, ते कुठून डिराइव्ह केलं जातं, कुठून ऑप्टन केलं जातं, तर इट इज ऑप्टेन फ्रॉम ह्युमन प्लाझ्मा, आणि त्याला काय केलं जातं नंतर फ्रीज ड्राईड केलं जातं. इट ॲपियर्स ॲज अ व्हाईट टू ग्रेइश ॲमॉर्फस पावडर अँड द सोल्युशन ऑफ दिस गेट्स कन्व्हर्टेड इन टू इनसोल्युबल फायब्रिन अँड व्हेन थ्रोम्बिन इज ॲडेड. तर त्याचं जे सोल्युशन आहे त्याचं कन्व्हर्जन होतं इंटू इनसोल्युबल फायब्रिनमध्ये जेव्हा त्याच्यात थ्रोम्बिन ॲड केलं जातं. अँड इट इज यूज बाय इंट्राव्हेनस इन्फ्युजन. म्हणजे ते कसं यूज केलं जातं, कसं दिलं जातं, IV थ्रू दिलं जातं इन 2 to 6 ग्रॅम ॲज अ 2% सोल्युशन इन वॉटर फॉर इंजेक्शन ॲट अ रेट 5 to 10 ml पर मिनिट. म्हणजे ते कसं दिलं जातं, 2 to 6 ग्रॅम ॲज अ 2% सोल्युशन इन वॉटर फॉर इंजेक्शन ह्या फॉर्ममध्ये दिलं जातं. आणि त्याचा जो रेट असतो IVचा तो असतो 5 to 10 ml पर मिनिट. म्हणजे एका मिनिटाला 5 ते 10 ml पर्यंत ते दिलं जातं ॲज अ कोॲग्युलंट. म्हणजे ह्युमन फायब्रिनोजन हे कोॲग्युलंट म्हणून वापरलं जातं. अँड इट इज स्टोर्ड इन हार्मेटिकली सील्ड कंटेनर अंडर अ व्हॅक्यूम ॲट 2 to 8 डिग्री सेल्सिअस. आणि ते कसं स्टोअर केलं जातं, हार्मेटिकली सील कंटेनर. हार्मेटिकली सील कंटेनर म्हणजे काय असतं, इट मीन्स अ कंटेनर दॅट इज डिझाईन अँड इंटेंडेड टू बी अ सिक्युअर अगेन्स्ट एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे शॉर्टमध्ये तिथे कुठल्याही प्रकारची मायक्रो ऑर्गॅनिझमची एंट्री नाही झाली पाहिजे, त्याला म्हणतात हर्मेटिकली सील कंटेनर ॲट अ व्हॅक्यूम 2 to 8 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट आहे मॅनाडिओन. मॅनाडिओन काय आहे, what are the properties of this mannadione? So this mannadione, it is a synthetic analog of vitamin K. जे विटॅमिन आहेत ADEK त्याच्यातला व्हिटॅमिन केचा तो एक सिंथेटिक ॲनालॉग आहे. सो हिअर इज द इमेज. सो इट इज अ ब्राईट येलो क्रिस्टलाइन पावडर अँड द सोल्युबिलिटी इज, इट इज प्रॅक्टिकली सोल्युबल इन वॉटर अँड इट इज स्पॅरिंगली सोल्युबल इन अल्कोहोल अँड सोल्युबल इन क्लोरोफॉर्म. तर त्याची सोल्युबिलिटी काय आहे, प्रॅक्टिकली म्हणजे प्रॅक्टिकली जर केलं तर ते इन्सोल्युबल आहे कशात, वॉटरमध्ये, आणि स्पॅरिंगली म्हणजे थोडंसं स्लो सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये, आणि ते सोल्युबल होतं कशात, तर क्लोरोफॉर्ममध्ये. देन व्हॉट इज द स्टोरेज ऑफ दिस मॅनाडिओन? सो इट डिकम्पोजेस ऑन एक्सपोजर टू लाईट. जर लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते लगेच डिकम्पोज होतं. म्हणून काय केलं जातं, इट शुड बी स्टोर्ड वेल टाईट क्लोज कंटेनर अँड प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट. म्हणजे ते वेल क्लोज टाईट कंटेनरमध्ये स्टोअर केलं जातं. आणि कसं ठेवलं जातं, शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट. देन व्हॉट आर दी युजेस ऑफ दिस मॅनाडिओन? सो इट इज यूज टू ट्रीट हिमोरेज. हिमोरेजमध्ये वापरलं जातं. जसं मी तुम्हाला सांगितलं, व्हॉट इज दिस हिमोरेज? इट इज नथिंग बट अ प्रिव्हेन्शन ऑफ, म्हणजे कोॲग्युलंट म्हणूनच ते वापरलं जातं, प्रिव्हेन्शन ऑफ ब्लड क्लॉटिंग अँड टू ट्रीट व्हिटॅमिन K डिफिशियन्सी. म्हणजे व्हिटॅमिन Kच्या डिफिशियन्सीमध्ये ते वापरलं जातं. इट इज ऑल्सो यूज ॲज अ रेडिओ सेन्सिटायझर टू ट्रीट कॅन्सर. तसंच काय केलं जातं आहे, आपण बघितलं होतं, रेडिओ सेन्सिटायझर कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये वापरले जातात. म्हणून हे देखील रेडिओ सेन्सिटायझर म्हणून वापरलं जातं टू ट्रीट कॅन्सर. इट इज ऑल्सो यूज टू ट्रीट hypothrombonemia and also used to treat hemorrhage caused by anticoagulant therapy. So this mannadione, as we have seen, mannadione, it is used as a hemorrhage, means to relieve the blood from the vessels inside or outside of the body. It is also used to treat the deficiency of vitamin K. It is also used as a radiosensitizer to treat cancer. म्हणजे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये रेडिओसेन्सिटायझर म्हणून वापरलं जातं. अँड टू ट्रीट
थ्रोमॅनिमिया म्हणजेच काय, इट इज अ ब्लड डिसऑर्डर इन विच देअर इज अ डिफिशियन्सी ऑफ इम्युनो रिॲक्टिव्ह प्रोथ्रोम्बिन म्हणजेच फॅक्टर सेकंड विच इज प्रोड्यूस इन द लिव्हर अँड रिझल्ट्स इन टू इम्पेअर्ड ब्लड क्लॉटिंग म्हणजे ब्लडची इम्पेअर्ड क्लॉटिंग होती. तो एक ब्लडचा डिसऑर्डर आहे. त्याच्यामध्ये काय होतं, इम्युनो रिॲक्टिव्ह प्रोथ्रोम्बिनची काय असते, डिफिशियन्सी असते. त्यालाच फॅक्टर सेकंड पण म्हणतो आपण, जे लिव्हरमध्ये प्रोड्यूस होतात. अँड इट रिझल्ट्स इन टू इम्पेअर्ड ब्लड क्लॉटिंग. अँड नेक्स्ट इज इट इज यूज टू ट्रीट हिमोरेज कॉज बाय अँटीकोॲग्युलंट थेरपी. जर अँटीकोॲग्युलंट थेरपी जर आपण वापरत असोल तर त्यामध्ये हिमोरेज म्हणून ते ट्रीट केलं जातं. आणि त्याचे प्रिपरेशन आहे मॅनाडिओन IP. नेक्स्ट इज दी हेपॅरिन. then what is the sources of this heparin? So heparin is a mucopolysaccharide obtained from ox lung or intestinal mucosa of pig or sheep. हे कुठून ऑप्टेन केलं जातं? सो दिस हेपॅरिन इट इज अ म्युकोपॉलिसॅकराइड. ते एक म्युकोपॉलिसॅकराइड आहे आणि ते ऑप्टेन केलं जातं फ्रॉम दी ऑक्स लंग किंवा इंटेस्टिनल म्युकोजा ऑफ पीक ऑर शीप म्हणजे पीकच्या किंवा शीपच्या इंटेस्टिनल म्युकोजामधून ते ऑप्टेन केलं जातं. तर त्याचं मेकॅनिझम काय आहे? हेपॅरिन इनिबिट्स द ॲक्टिव्हिटी ऑफ ॲक्टिवेटेड एक्स फॅक्टर and thus inhibiting the formation of thrombin from prothrombin and fibrin from fibrinogen. तर ते काय करतं? इनिबिट करतं. ते थ्रोम्बिनचं जे फॉर्मेशन आहे ते त्याला काय करतं? इनिबिट करतं फ्रॉम प्रोथ्रोम्बिन अँड फायब्रिन फ्रॉम फायब्रिनोजन. Then what are the properties of this heparin? So this heparin is official as a calcium or sodium salt. म्हणजे कॅल्शियम किंवा सोडियम साल्टच्या फॉर्ममध्ये ते अवेलेबल आहे आणि बोथ आर व्हाईट ऑर क्रीम व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. तर ते दोन्ही पण जे आहेत कॅल्शियम साल्ट सोडियम साल्ट ते कसे आहेत? व्हाईट किंवा क्रीम व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहेत. इट इज हायग्रोस्कोपिक इन नेचर अँड दी सोल्युबिलिटी इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड इनसोल्युबल इन क्लोरोफॉर्म अँड ॲसिटोन. तर फ्रीली सोल्युबल होतात वॉटरमध्ये आणि क्लोरोफॉर्म आणि ॲसिटोनमध्ये ते काय आहेत? इनसोल्युबल आहेत. अँड दी सोल्युशन फॉर इंजेक्शन आर स्टरलाइज बाय फिल्ट्रेशन. आता त्याचे जे सोल्युशन आहे जे इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये वापरले जातात त्यांचं काय केलं जातं? स्टरलायझेशन केलं जातं बाय दी फिल्ट्रेशन मेथड. आणि ते स्टोरेज कसं केलं जातं? इट इज स्टोर्ड इन कंटेनर्स सील्ड टू एक्सक्लूड मायक्रो ऑर्गॅनिझम अँड मॉइश्चर अँड शूड बी प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सची आणि मॉइश्चरची तिथे कुठल्याही प्रकारची एंट्री होणार नाही अशा पद्धतीनं ते काय केलं जातं? सील्ड केलं जातं. आणि कसं केप केलं जातं? इट शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट. देन व्हॉट आर दी युजेस? सो इट इज यूज ॲज अ अँटीकोॲग्युलंट इन व्हॅस्क्युलर सर्जरी. इन ब्लड ट्रान्सफ्युजन. सो इट इज यूज ॲज अ अँटीकोॲग्युलंट म्हणून ते वापरलं जातं व्हॅस्क्युलर सर्जरीमध्ये अँड ऑल्सो इन ब्लड ट्रान्सफ्युजन फॉर prophylaxis and treatment of deep vein thrombotic and pulmonary embolism. And also it is used to prevent thrombosis during open heart surgery and to treat arterial and venous thrombosis. तर थ्रोम्बोसिस काय आहे? थ्रोम्बोसिस म्हणजेच फॉर्मेशन ऑफ ब्लड क्लॉट म्हणजे ब्लड क्लॉटचं फॉर्मेशन होतं विदिन दी ब्लड वेसल. ब्लड वेसलमध्ये ब्लड क्लॉट फॉर्म झाल्यामुळं काय होतं? इट प्रिव्हेंट्स दी ब्लड फ्रॉम फ्लोईंग नॉर्मली थ्रू सर्क्युलेटरी सिस्टीम. तर क्लॉटिंग झाल्यामुळं काय होतं? आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये जे ब्लड फ्लो होत असतं त्याला ते काय करतं? प्रॉब्लेम क्रिएट करतं किंवा त्या फ्लोला ते प्रिव्हेंट करतं. ठीक आहे. टू ट्रीट आर्टेरियल अँड व्हिनस थ्रोम्बोसिस. अँड पल्मोनरी एम्बोलिझम काय आहे? तर पल्मोनरी एम्बोलिझममध्ये काय होतं? देअर इज दी ब्लॉकेज ऑफ अन आर्टरी इन दी लंग्स. सो पल्मोनरी एम्बोलिझम म्हणजे काय होतं? जी लंग्समध्ये जी आर्टरी ती काय होती? ब्लॉक होती. आणि त्याचे प्रिपरेशन्स काय काय आहेत हेपॅरिनचं? सो हेपॅरिन इंजेक्शन, हेपॅरिन सोडियम इंजेक्शन अँड हेपॅरिन सोडियम. सो दीज आर ऑल दी प्रिपरेशन्स ऑफ हेपॅरिन. Next is the warfarin. So warfarin sodium it is a coumarin derivatives and it is widely used as a oral anticoagulant. म्हणजे हा जो warfarin sodium आहे तो काय केला जातो? अँटीकोॲग्युलंट म्हणून वापरला जातो. इट इज अ क्युमॅरिन डेरिव्हेटिव्ह. कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? क्युमॅरिनचा तो एक डेरिव्हेटिव्ह आहे.
The properties of the warfarin sodium are, it occurs as a white crystalline powder. व्हाईट कलरमध्ये क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये तो ऑप्टेन होतो. तो ओडरलेस आहे. इट हॅज नो ओडर, हॅविंग अ स्लाइट बिटर टेस्ट अँड इट इज व्हेरी सोल्युबल इन वॉटर अँड फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल. तर काय आहे त्याची टेस्ट कशी आहे, स्लाइटली बिटर टेस्ट आहे अँड इट इज व्हेरी सोल्युबल इन वॉटर, म्हणजे वॉटरमध्ये तर काय होतं लगेच सोल्युबल होतो आणि फ्रीली म्हणजे थोडंसं स्लोली सोल्युबल होतो कशामध्ये, अल्कोहोलमध्ये. द स्टॅबिलिटी अँड स्टोरेज इज, इट शुड बी स्टोर्ड इन वेल क्लोज टाईट कंटेनर प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट. तर काय केलं जातं त्याला वेल क्लोज टाईट कंटेनरमध्ये ठेवलं जातं, प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट. युजेस आर, सर वॅरफॅरिनचे काय काय युजेस आहेत, फॉर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ डीप व्हेन थ्रोम्बोसिस, म्हणजे डीप व्हेन थ्रोम्बोसिसच्या ट्रीटमेंटमध्ये वापरलं जातं. जसं मी तुम्हाला सांगितलं थ्रोम्बोसिस म्हणजेच काय असतं, देअर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्लड क्लॉट, म्हणजे जर डीप व्हेन थ्रोम्बोसिस झालं असेल तर त्याच्या प्रिव्हेन्शनमध्ये वॅरफॅरिन वापरलं जातं. तसंच टू ट्रीट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन आपल्याला माहितीच आहे, इट इज नथिंग बट अ हार्ट अटॅक. अँड टू प्रिव्हेंट सिस्टेमिक एम्बोलिझम, सिस्टेमिक एम्बोलिझममध्ये पण ते वापरलं जातं. अँड इट इज ऑल्सो यूज टू ट्रीट पेरिफेरल व्हिनस थ्रोम्बोसिस अँड टू ट्रीट पल्मोनरी एम्बोलिझम. जसं मी तुम्हाला सांगितलं पल्मोनरी एम्बोलिझम, इट इज द ब्लॉकेज ऑफ अन आर्टरी इन दी लंग्स. The preparations are warfarin tablet, warfarin sodium, and the brand names are Univarfarin and Varan. Next is the dicumarol. Dicumarol chemical name is 3,3-methylene bis 4-hydroxycoumarin, and the properties are, it occurs as a white creamy crystalline powder with faint odor. It is insoluble in water and alcohol but soluble in alkali hydroxide. तर ते कसं ऑकर होतं, कुठल्या फॉर्ममध्ये ऑकर होतं आपल्याला, व्हाईट क्रीमी क्रिस्टलाइन पावडरमध्ये, ते क्रिस्टलाइन फॉर्मच्या पावडरमध्ये ते अवेलेबल आहे. त्याची ओडर काय आहे, त्याला एक स्लाइटली फेंट ओडर असते. आणि ते सोल्युबिलिटी इज, इट इज इनसोल्युबल इन वॉटर, वॉटरमध्ये ते काय आहे इनसोल्युबल आहे आणि अल्कोहोलमध्ये पण इनसोल्युबल आहे. पण सोल्युबल कुठं आहे मग ते इन अल्कली हायड्रॉक्साइड्स. इट गिव्ज स्लो ऑनसेट ऑफ ॲक्शन, त्याची ऑनसेट ऑफ ॲक्शन कशी आहे, स्लो आहे, म्हणजे ते स्लो त्याचा इफेक्ट दाखवतं, ॲक्शन दाखवतं. द डोस आफ्टर डिटरमाइनिंग द क्लॉटिंग टाईम इज 200 mg. त्याचा जो डोस आहे किती दिला जातो, 200 mg दिला जातो जेव्हा क्लॉटिंग टाईम डिटरमाइन केला जातो. अँड द ड्रग इज गिवन ओरली इन द फॉर्म ऑफ टॅबलेट ऑर कॅप्सूल. आता हा जो डायक्युमारॉल हा ड्रग आहे तो कसा दिला जातो, ओरली दिला जातो. मग तो टॅबलेटच्या फॉर्ममध्ये दिला जातो किंवा कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये दिला जातो. अँड इट इज ऑल्सो यूज इन ट्रीटमेंट ऑफ पोस्ट ऑपरेटिव्ह थ्रोम्बोफोलिबिटिस अँड पल्मोनरी एम्बोलिझम. आता थ्रोम्बोफेलिबिटिस म्हणजे काय, इट इज ॲन इन्फ्लामेटरी process that causes a blood clot to form or block one or more vein. तर काय होतं तिथं एक किंवा जास्त वेन का होतात, ब्लॉक होतात, म्हणजे तिथं काय होतं ब्लडचे क्लॉट फॉर्म होतात आणि त्यामुळं काय होतं ती वेन काय होती, ब्लॉक होती, इन्फ्लामेशन त्या ठिकाणी होतं. ते एक इन्फ्लामेटरी प्रोसेस आहे. सो दिस इज ऑल अबाउट डायक्युमारॉल. नेक्स्ट इज दी Nicomalon. So this Nicomalon, the properties of this Nicomalon are, it is a white to pale buff colored powder, white to pale buff colored powder आहे ती. and the solubility is, it is insoluble in water. आणि ती स्टोअर कशी केली जाते, it should be stored in well closed container and should be kept in protected from light. and it is also given orally in the form of tablet. so काय केली जाते ती ओरली दिली जाते in the form of tablet. तर किती डोस असतो त्याचा, 4 to 12 mg त्याचा डोस असतो अकॉर्डिंग टू दी प्रोथ्रोम्बिन ॲक्टिव्हिटी ऑफ दी ब्लड. म्हणजे ब्लडची प्रोथ्रोम्बिन ॲक्टिव्हिटी कशी आहे ब्लडमध्ये त्याच्यानुसार त्याचा डोस दिला जातो. मग तो कितीपर्यंत असतो, 4 mg to 12 mg पर्यंत डोस त्याचा दिला जातो. सो थँक्यू सो मच, वी हॅव कवर्ड दिस टॉपिक, कोॲग्युलंट अँड अँटीकोॲग्युलंट. सो थँक्यू.